झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुतकार करीत सनकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, "अरे, बामणाला मारले, खोताला मारले रे, धावा!" ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, "नका रे मला मारू, मी तुमचे काय केले? सोडा मला. ही अंगठी, ही सल्लेजोडी, हे 100 रुपये घ्या, सोडा मला." दिनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवित होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या अंगठ्या, ती सल्लेजोडी, ते 100 रुपये घेतले व त्यांनी पोवारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते, या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे, परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही, सहकार्य आहे, द्वेष व मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणे होते, तेथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला. साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांचे तोंड काळवळली होती. कसचे खाणे आणि कसचे पिणे, ते सारे तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, "देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे. माझे कुंकू राख, माझे चुडे अभंग, माझे सौभाग्य नको. आई, त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ. मी काय करू? कोणते व्रत घेऊ? देवा, माझी करुणा येऊ दे तुला. तू करुणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरून. नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने, नकोत ही मोठी वस्त्रे. कशाला मेली ती खोती? नको मला, काही नको. पती हाच माझा दागिना, तेवढा दे देवा." असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईने देवाला आळविले, प्रार्थिले, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यातही बळ देत असतो. माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करायची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो, ते जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात. त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो, या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत व नकळत बायकांच्या जीवनात येत असतील. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आत्तापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षांचा असेन. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती. आईने
श्याम असे हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, काय ग आई, काय होते? पाय का चेपू? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती. तू सुद्धा कंटाळला असशील हो, पण मी तरी काय करू? आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला लागणार आहे. करशील ना तू बाळ? कोणते काम? आई, मी कधीतरी नाही म्हटले आहे का? असं मी आईला म्हणालो. आई गहीवरून म्हणाली, नाही, तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल, मला चक्कर येईल. कशी तरी पारावर तुला हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई, माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले. चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही, त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच तू रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे, हे देवाला माहिती आहे. आई म्हणाली, पण मला बायका हसतील, मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहा रे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला आज वाटते मी नाही जाणार, शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागावतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये. पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास, मी बघितले, पण बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात आहे. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी, काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसला जाणार तर मी जाईन हो. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेन, मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम, तुमच्यासाठीच जगते रे. असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको, पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही परिस्थिती. मी आईच्या पाया पडलो व म्हटले, आई, जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी मला काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता आला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल आई. तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटले? असे केविलवाने मी आईला विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही. हो श्याम, आई म्हणाली. गड्यांनो, मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको.